जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसते रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी कुछ कुछ होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची मनात आणलं ना तर बाई अख्खं जग चालवू शकते माणसं हँडल करणं खूप सोपं असतं ग तुझ्या करता असेल माझ्या करता नाही चला काम वगैरे आता Yes. Excuse me. How can I help you? ते वाक्य कुठून ऐकलं तुम्ही? कुठलं? तेच बाईनी मनात आणलं तर अख्खं जग चालवू शकते माणसं हँडल करणं तर खूप सोपं आहे. ऐकलं विकलं नाही मला वाटलं म्हणून मी बोलले. म्हणजे हे तुमचं वाक्य आहे? हो. क्या बात आहे. ऍक्च्युली याआधी आपण एकदा बोललोय फोनवर. गोखले गृहोद्योग. गोखले गृहोद्योग मध्ये मी 2च माणसांशी बोलले. एक तर त्या मॅडम होत्या त्या तर मी असू शकत नाही. मिस्टर अकाउंटंट. सॉरी. That's okay. Nice to meet you. सायली माझी एकुलती एक मुलगी आहे. तिची आई गेल्यानंतर मीच तिचा बाप आणि मीच तिची आई. तळ हातावरच्या फोडासारखं जपलंय मी तिला. आता माझं जे काय आहे ते सगळं तिचंच आहे. तिला मी परदेशात उच्च शिक्षणासाठी सुद्धा पाठवलं. परदेशी गेली पण तिथलं वारं नाही हा लागलं तिला. माझी मान सतत ताठ राहील असंच नेहमी वागत आली ती. लग्नाविषयी काय मत आहे तुझं? मला असं वाटतं लग्न 2 माणसांना नाही 2 कुटुंबांना जोडतं. एवढी शिकलीस तू लग्न झाल्यानंतर तुला काम करायचंच असेल ना? मला काम आणि घर या दोन्हींचा बॅलन्स साधायचं. हो. माझ्या बाबांचं मला खूप प्रेम मिळालं पण आई म्हणूनच मला 6 सासवा असलेल्या या घरामध्ये सून म्हणून यायला खूप आवडेल. 1 2 3 4 5 आणि 5 झाल्या. 6वी कोण?
तू स्वतः नाही का? खरंच एवढी शिकलेली, परदेशात राहिलेली आणि श्रीमंत घरातली मुलगी असून सुद्धा भारतीय संस्कार विसरली नाही. हा, संस्कार विसरलेली नाहीये. आत एक बाहेर एक असं आम्हाला करता येत नाही. सायली आम्हाला आवडलेली आहे. आता श्री आणि ती एकमेकांना आवडली म्हणजे मग आमची काहीच हरकत नाही. खूप बरं वाटलं. श्री कर्तबगार मुलगा आहे. त्याने तुमचा बिझनेस नुसताच सांभाळला नाही तर तो पुढे वाढवला. असा जावई मिळणं मोठं अभिमानाचं आहे मला. त्यांना एकमेकांना भेटू दे, त्यांचं पटलं, आवडीनिवडी जुळल्या तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. शेवटी आजकालची मुलं म्हणजे आमची सायली परदेशात शिकली असली ना तरी 100% भारतीय आहे बर का. अहो ज्या घरात जाईल तिथला आनंद वाढवेलच ती. मग लवकरच सायलीची आणि श्रीची इन्फॉर्मल भेट ठरवूया. तुमची हरकत नसेल तर आजच भेट घ्यायला. आमची काहीच हरकत नाहीये. पण श्री आता ऑफिस मध्ये असेल. ऑफिसचा पत्ता मला माहिती आहे. बरं निघू आम्ही. या. अगं सोडा त्यांना दारापर्यंत. हा चला चल. नाही नाही राहू देत ना, आम्ही जातो. चल. ये हा. काय सालस मुलगी आहे ना. हो ना, अगदी दृष्ट लागावी अशी जोडी दिसेल नाही. हाईट थोडीशी जास्त आहे पण ठीक आहे नाही का. मग आपल्याकडून आपण सून पक्की केली. पण नाव काय हो मुलीचं? सायली. सॉरी मी विसरले. एस फॉर श्री आणि एस फॉर सायली म्हणजे सगळं एस होणार बहुतेक. म्हणजे घरात सध्या श्रीच्या लग्नाच्या गोष्टी चालल्यात. पण श्री आजकाल टेन्स असतो खूप. फारसा बोलत नाही. काय चाललंय काय ऑफिस मध्ये काही टेन्शन आहे का? हो ना, अहो धड जेवत खात सुद्धा नाहीये. काही प्रॉब्लेम आहे का? हल्ली तर आम्ही जे काय बोलतो ना ते तो ऐकतो की नाही कुणास ठाऊक. हो ना, कसलं तरी तंद्रीत असतो नेहमी. असा शून्यात पाहत विचार करत बसलेला असतो. तुम्ही आमच्या बरोबर इतकी वर्ष काम करताय. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. खरं खरं सांगा, ऑफिस मध्ये काही टेन्शन नाहीये ना? नाही म्हणजे सरांना फॉरेन मार्केट कॅप्चर करायचंय. त्यांना चांगलं डीलही मिळालंय. सगळं जर सुरळीत झालं ना तर नियमितपणे बाहेरून ऑर्डर्स मिळतील. बस एवढंच आहे, बाकी काही नाही. आज ऑफिस मध्ये एक सायली नावाची मुलगी आहे. तिची नीट काळजी घ्या. श्रीसाठी बघतोय आम्ही तिला. ओके मॅडम. बरं चेकबुक आलं? नाही. चेकबुकचं काम लांबणीवर का पडतंय? पगाराची तारीख जवळ आली. कामगारांना काय चेकबुक नाही म्हणून सांगणार आहात? नाही पण सरांनी बँकेमध्ये इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवले आहेत. मग काय झालं त्याचं? फोन लावा मॅनेजरला. हो. मगाशी त्या बायकांना तुम्ही खूप छान हँडल केलं. आय मीन आय हॅव टू अप्रिशिएट दिस. थँक्यू.
हो काय ह्या वयाच्या बायकांना हँडल कसं करायचं याचं ट्रेनिंग हवंय. या वयाच्या बायकांना हँडल करणं खूप सोपं असतं. आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. अच्छा, बरं पुढे. पुढे काय इतकंच. मला वाटलं तुम्ही अजून काही सांगताय पुढे. तेवढंच. तुमचं बोलणं आणि तुमचं हसणं तुमच्या त्या वाक्या इतकंच इम्प्रेसिव्ह माहितीये तुम्हाला. थँक्यू मिस्टर. अकाउंटंट. तुमचं पाळण्यातलं नाव आहे का अकाउंटंट? नाही नाही, माझं ऑफिस मधलं नाव आहे. मग घरी कुठल्या नावाने हाक मारतात? श्री. श्री काय? श्री अकाउंटंट. एक मिनिट. हॅलो. जान्हवी, अगं सर केव्हाचा फोन ट्राय करताय. कुठे आहे तुझा फोन? हॅलो. अहो अहो ओ श्री अकाउंट. फोन घे, सरांचा फोन आहे. हॅलो सर. जान्हवी, कधीपासून तुला मोबाईलवर फोन करतोय मी. काय झालं सर? काय झालं त्या गोखले इंडस्ट्रीजचं चेकबुक का नाही पोहोचलं अजून? मला भागीरथी गोखलेंचा स्वतः फोन आला होता. सर पण मी फोन केला होता हो त्यांना. नाही, मग बहुतेक त्यांना निरोप मिळालेला दिसत नाहीये. अगं बाई, त्या फार स्ट्रिक्ट आहेत आणि हँडल करायला अत्यंत डिफिकल्ट. तू स्वतः जाऊन ते चेकबुक देऊन ये. अगं त्यांचे करोडो रुपये बँकेत आहेत. त्या नाराज झाला तर वाट लागेल माझी. बरं एक मिनिट. हा सर ऍड्रेस सांगता, मी लिहून घेते. मी SMS करतो तुला. मी जाते सर. एक काम कर, मी त्यांना फोन करून हे कळवतो की तू चेकबुक घेऊन येतेस आणि शिवाय अकाउंट्सला फोन करून तू निरोप दिला होतास हेही सांगतो. पण तू लवकर जा, लवकर. येस सर. हा प्लीज प्लीज प्लीज. हॅलो मिस्टर नायक, चेकबुक संदर्भात तुमच्याशी कोणी काही बोललंय? जरा आठवून सांगता. नक्की ना? ठीक आहे, थँक्यू. मिस्टर नायक म्हणतात की बँकेतनं कुठलाही फोन आलेला नव्हता. पण तो मॅनेजर तर म्हणत होता त्यांच्या बँकेतून त्या मुलीनं आपल्या अकाउंट्स मध्ये फोन केला होता. खोटं बोलते ती मुलगी मॅडम. म्हणजे मिस्टर नायक मुलीची शपथ घेऊन खोटं नाही बोलणार. त्या हल्लीच्या मुलींना सर्रास खोटं बोलतात. काम करायला नको आणि मग दुसऱ्यावर ढकलतात. आणि तसं म्हणजे सरांनी बँकेमध्ये इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवल्या होत्या की चेकबुक आलं तर कळवा म्हणून. दोघांपैकी कुणीतरी एक खोटं बोलतंय हे नक्की. आई जाऊ द्या ना. अहो, फार छोटी गोष्ट आहे ही. जाऊ द्या. नाही नर्मदा, प्रश्न तत्वाचा आहे. खोटं बोलणाऱ्यांना आमच्या आयुष्यात तारा नाही. हो ना, मॅडमना अशी माणसं अजिबात आवडत नाही. म्हणजे ब्लेम गेम करणारी, कामात चाल ढकल करणारी, कुठलंही काम कधीही वेळेवर न करणारी. आजकालच्या मुली म्हणजे नुसता नट्टापट्टा, बाकी काहीच नाही. आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारणाऱ्या बेजबाबदार माणसांची मला चीड आहे. आणि खोटं बोलणाऱ्यांना तर माझ्या सावलीलाही उभं करत नाही. काय म्हणतायत ते मॅनेजर? येते ना ती मुलगी? हो. मी आत येऊ का? नमस्कार, मी जान्हवी, विजया सहकारी बँकेतून आले. बोरकर सरांनी तुमचं चेकबुक घेऊन पाठवलं होतं.
ठाऊक आहे. या शिवदेबाई, द्या त्यांना. हो. बरं मी येते. एक मिनिट. बॉसने फायर केल्याशिवाय कामाची अर्जन्सी कळत नाही का तुम्हा लोकांना? मॅडम, ऍक्च्युली मी फोन केला होता तुमच्या ऑफिसमध्ये आणि तुमच्या अकाउंटंटला कळवलं सुद्धा होतं की तुमची चेकबुक्स रेडी आहे. तो म्हणाला होता की मी येतो आणि कलेक्ट करतो. आमच्या अकाउंट्स मध्ये असा कुठलाही फोन आला नव्हता असं आमच्या लोकांचं म्हणणं आहे. नाही, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. कारण मी स्वतः केला होता फोन आणि शिवदे मॅडमनीच कनेक्ट करून दिला होता मला फोन. हे बघा, तुमचं खोटं माझ्यावर ढकलू नका. रोज 100 फोन येतात मला, 100 फोन ट्रान्सफर करते मी. काय काय लक्षात ठेवायचं? त्याचा त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट मिळू शकतो. हे बघ, वयाने लहान आहेस तू, चुका होऊ शकतात. प्रामाणिकपणाने चूक कबूल करून टाक ना. इथे कोणी फासावर नाही लटकवणार आहे तुला. कोणी फासावर देणार नाहीये. हो ना, आमचे अत्यानंद महाराज नेहमी म्हणतात, एक खोटं लपवण्यासाठी पुढे 10 वेळा खोटं बोलावं लागतं. त्यापेक्षा नेहमी सत्य बोलावं. आणि ना, खरं बोललेलं लक्षात नाही ठेवावं लागत, ते आपोआप आठवतच. तू विसरलीस का गडबडीत? नाही विसरली असेल ना तर सॉरी म्हणून टाकावं आणि विषय संपवून टाकावा आपण. सॉरी म्हणाने शांत मनाने घरी जा. हे बघ, तू जर मॅडमची माफी मागितलीस ना तर मोठ्या मनानं त्या क्षमा करतील आणि प्रकरण वाढणार नाही. मला अगदी 100% पटतंय तुमच्या सगळ्यांचं म्हणणं. आणि मॅडम, तुम्हाला चेकबुक वेळेत मिळालं नाही यासाठी खरंच वाईट वाटतंय. मी दिलगिरी व्यक्त करते. खरं तर भागीरथी मॅडम इतक्या मोठ्या आहेत की चूक नसतानाही त्यांची माफी मागायला काहीच हरकत नाहीये माझी. पण तरी मी नम्रपणे सांगते, मी नाही खोटं बोलत आहे. माझी जर चूक झाली असेल ना तर त्याची कितीही मोठी शिक्षा होणार असेल तरी ती मान्य करायची तयारी असते माझी. पण मॅडम, मी खरंच सांगते, तुमच्या अकाउंटंटला चेकबुक्स बद्दल इन्फॉर्म केलं गेलं होतं. आता या उपरही माझी चूक नसताना मी सगळ्यांची माफी मागावी अशी तुमची इच्छा असेल तर काही हरकत नाही माझी. त्याची गरज नाहीये. तुझं जुलमाचा रामराम नकोय. मग जर तुझ्या बोलण्यात तथ्य असेल आणि आमचा अकाउंटंटच खोटं बोलत असेल तर मीच तुझी माफी मागेन. शिवदेबाई, अकाउंटंटला फोन करा. हो मॅडम. आज होऊनच जाऊ दे. जर तो खोटं बोलत असेल तर त्याची गय नाही करायची. त्याला ताबडतोब कामावरून काढून टाका. पण मॅडम, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही? येस मॅडम. तुमचं पाळण्यातलं नाव आहे का अकाउंटंट? नाही, माझं ऑफिस मधलं नाव. मग घरी कुठल्या नावाने हाक मारतात? श्री अकाउंटंट. मॅडम, आय एम सॉरी, पण शेवटी माणूस आहे ना, चूक होऊ शकते. प्लीज फॉरगिव्ह हिम. एक मिनिट. मी काय करावं किंवा काय नाही हे सांगण्याची तू मोठी नाहीयेस. कुठल्याही अपराधाला क्षमा केली जाऊ शकते, खोटेपणाला नाही. आता माझं ठरलं ते ठरलं. आता माघार नाही. आता काय तो सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे.